मतदानाचा हक्क मी बजावला आहे आणि मला विश्वास आहे की कामठी विधानसभेतील मतदार चांगल्या मताने मला निवडून देतील। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आमचं सरकार येईल आणि महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाचा जो आमचा जाहीरनामा आहे, जो आमचा मॅनिफेस्टो आहे, तो मॅनिफेस्टो आम्ही पूर्ण करू आणि आमचं सरकार महाराष्ट्रात येईल। कामठीमध्ये तुमचं गड आहे, कामठी इथे काय सांगणार का? कामठीची जनता ही अनेक वर्षापासून माझ्या पाठीशी आहे आणि जनतेला विश्वास आहे की चंद्रशेखर बावनकुळेला जर मत दिलं तर ते विकासाचं मत आहे अशी जनतेमध्ये एक अपेक्षा आहे, आशा आहे आणि अशा अपेक्षा पूर्ण करण्याचा जो काळ असतो पुढचे 5 वर्ष, त्या काळामध्ये मी जनतेचे घेतलेले मतं हे जे काही कामं माझ्याकडे येतील किंवा माझं कर्तव्य आहे ते मी पूर्ण करणार आहे। आज राज्यामध्ये सर्वत्र एक उत्साह पाहायला मिळतो, असं वाटतं की यावेळेस मतांचा टक्का वाढेल? खूप टक्का वाढेल। म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ, आमचे लाडके शेतकरी यांना सर्वांना भारतीय जनता पार्टी महायुतीचा जाहीरनामा हा मान्य झाला आहे। काँग्रेसचा जाहीरनामा जनतेला मान्य नाही, कारण काँग्रेस ही फसवणूक करते। कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये खोटा जाहीरनामा देऊन मतं घेतले, पण महाराष्ट्रात मात्र आता महायुतीचा जाहीरनामा जनतेला मान्य आहे। गेल्या 2 दिवसात सहानुभूती मिळवण्यासाठी अनेक स्टंट राज्यात करण्यात आले। या स्टंट काटोलमध्ये अनिल देशमुख यांचं गाडीवरची दगडफेक, अनिल देशमुखांकडनं अशी मला अपेक्षा नव्हती की निवडणूक जिंकण्याकरता असंही अनिल देशमुखांना करावं लागेल। काल पोलिसांनी पूर्ण खुलासा केला, त्या खुलासामध्ये आपल्याला कळलं आहे की अनिल देशमुखांनी निवडणूक जिंकण्याकरता आणि सहानुभूती मिळवण्याकरता जे काही खेळ केला आहे तो खेळ त्यांच्यावर बुमरँग झाला आहे आणि काटोलची जनता ही चरणसिंग ठाकूरांनी भारतीय जनता पार्टी महायुतीला निवडून देईल असं मला वाटतं आहे। आज सकाळी देखील त्यांच्या कार्यालयाकडनं काही पत्रकं तुम्ही खोटे जे ते वाटले गेले भाजपकडनं त्याकडे, अशा प्रकारे एक व्हिडिओ त्यांनी टाकलेला आहे। नाही, ते आता पिसाळलेले आहेत, थोडे त्या ठिकाणी पायाखालची वाळू घसरलेली आहे। मला असं वाटतं की जिंकायचं जिंकू नाही तर हारू, पण अशा पद्धतीची स्टंटबाजी कशाला करायची? आणि अनिल बाबूंनी या वयात तरी असं करू नये असं मला वाटलं। खरं तर त्यांना काय बुद्धी सुचते मला माहीत नाही, पण मागच्या 2 वर्षापासून अनिल बाबू हे वेगळ्या पद्धतीने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचा त्यांना लखलाभ आहे।